ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण ऐकलं की उद्धव सांगतात की जरासंधाला जिंकण्यामुळं पांडवांचा यज्ञ आणि शरणागतांचं रक्षण या दोन्ही गोष्टी साधतील. तसंच कैदी राजांना मुक्त केल्यानं आपली कीर्ती वाढेल. जरासंधाला 10,000 हत्तींचं बळ आहे. त्याला फक्त भीमसेनच पराभूत करू शकतो. शिवाय जरासंधाला आपण द्वंद्वयुद्धात जिंकलंच पाहिजे, कारण रणांगणात तो 100 औक्षणी सेना घेऊन येईल. जरासंध हा ब्राह्मण भक्त असल्यामुळं ब्राह्मण वेशात जाऊन त्याला भिक्षा मागायची, ती द्वंद्वयुद्धाची. भीमसेन त्याला मारील. जरासंधाचा वध आपल्या शक्तीनंच होईल, पण भीमसेन त्याला निमित्त मात्र असेल. म्हणून हे माधवा, जरासंधाचा वध अनेक गोष्टी साध्य करून देईल. आपली इच्छा राजसूय यज्ञ व्हावा अशीच आहे. श्रीकृष्णाने उद्धवाचा सल्ला मानला आणि सर्वांची संमती घेऊन राजसूय यज्ञासाठी इंद्रप्रस्थाकडे जाण्याची आज्ञा केली. नंतर जरासंधाच्या बंदीराजांच्या दूताला सांगितलं की तू राजांना सांग की भिवू नका. तुमचं सर्वांचं कल्याण होण्यासाठी, कल्याण करण्यासाठी मी जरासंधाला मारवेन. हे ऐकून राजांचा दूत आणि नारद मुनी आनंदाने बाहेर पडले. भगवान श्रीकृष्ण, बलराम दादा सर्व राण्यांच्यासह सेनेसह इंद्रप्रस्थला पोचले. तेव्हा पांडवांना अतिशय आनंद झाला. त्यांनी सगळ्यांचा सत्कार केला. कुंती मातेनं प्रेमानं श्रीकृष्णाला आलिंगन दिलं. द्रौपदीनं श्रीकृष्णाची पाद्यपूजा केली. धर्मराजाने सर्व सैन्याची, परिवाराची, श्रीकृष्णांची उत्तम व्यवस्था ठेवली. मग श्रीकृष्णाने अर्जुनाकडून अग्नीला खांडववन देऊन तृप्त केलं आणि मयासुराची मुक्तता करून त्याच्याकडून पांडवांसाठी मयसभा बांधून घेतली. श्रीकृष्ण इंद्रप्रस्थमध्ये विहार करत करत काही दिवस राहिले. तेव्हा धर्मराजाने विचारलं, हे देवकीनंदना, मनमोहना, मला राजसूय यज्ञ करण्यासाठी आणि त्यावेळी आपली चरणपूजा करण्यासाठी संमती द्या. तेव्हा श्रीकृष्णाने धर्मराजाला राजसूय यज्ञासाठी संमती दिली. पण त्यापूर्वी जरासंधाचा बंदोबस्त करण्यासाठी उद्धवानी दिलेला सल्ला धर्मराजाला ऐकवला. तेव्हा धर्मराजाला अत्यंत आनंद झाला आणि जरासंधाचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने उद्धवाचा सल्ला मानला. त्यानुसार अर्जुन, भीम आणि श्रीकृष्ण ब्राह्मण वेशामध्ये गिरिव्रजाला जरासंधाकडे निघाले. जरासंधाच्या महालाच्या मागील दारी ते गेले आणि त्यांनी जरासंधाकडे याचना केली. राजन, आपलं कल्याण असो. आम्ही तिघेजण आपले अतिथी म्हणून आले आहोत. आम्ही लांबून आलो आहोत, म्हणून आम्ही मागू ते आम्हाला द्यावे. शुकमुनी म्हणतात, जरासंधानं त्या लोकांचा आवाज, त्यांचं रूप, मनगटावर धनुष्याच्या दोरीने पडलेले घट्टे ही चिन्ह पाहून ते क्षत्रिय आहेत हे ओळखलं. आता त्यांना पूर्वी कुठं पाहिलं असावं याविषयी तो विचार करायला लागला. हे क्षत्रिय असून ब्राह्मणाचा वेश घेऊन आले आहेत, म्हणून त्यांना मी याचना केल्यास देण्यास कठीण असं माझं शरीरही देईन. भगवंतांनी ब्राह्मणाचा वेश धारण करून बलीचं सारं ऐश्वर हिरावून घेतलं, तरी सुद्धा बलिराजाची सगळीकडे पसरलेली पवित्र कीर्ती आज सुद्धा ऐकिवात आहे. जो क्षत्रिय ब्राह्मणांसाठी आपलं जीवन खर्ची घालून या नाशवान शरीरानं विपुल यश संपादन करत नाही, त्याच्या जगण्याला काय अर्थ आहे? उदार अंतःकरणाच्या जरासंधानं असा विचार केला आणि तो म्हणाला, ब्राह्मणानो, आपणास काय पाहिजे ते मागा. मी आपल्याला माझं मस्तक सुद्धा द्यायला तयार आहे. हे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, राजेंद्रा, आम्हाला अन्न नको. आम्ही क्षत्रिय आपल्याकडे युद्धासाठी आलो आहोत. आपली इच्छा असेल तर आम्हाला द्वंद्वयुद्धाची भिक्षा द्यावी. हे पहा, हा भीमसेन, त्याचा हा भाऊ अर्जुन आणि मी या दोघांचा मामेभाऊ आणि तुझा शत्रू कृष्ण आहे.
श्रीकृष्णाने असं सांगितलं तेव्हा जरासंध खो खो करून हसायला लागला आणि चिडून म्हणाला, अरे मूर्खानो, तुम्हाला युद्धच हवं असेल तर ते देतो ना. पण कृष्णा, तू भित्र आहेस. युद्धामध्ये तू माझ्या भीतीनं मथुरा नगरी सोडून समुद्रात जाऊन लपलास, म्हणून मी तुझ्याशी लढणार नाही. अर्जुन वयानं लहान आहे आणि माझ्या बरोबरचा बलवान वीर नाही, म्हणून मी त्याच्याबरोबर लढणार नाही. हा भीमसेन मात्र माझ्यासारखा बलवान आहे. असं म्हणून जरासंघानं भीमसेनेला एक मोठी गदा दिली. दुसरी गदा घेऊन तो नगराच्या बाहेर आला. युद्धाची खुमखुमी असलेले दोन्ही वीर एकमेकांना भिडले. आपल्या वज्रासारख्या प्रचंड गदेनं एकमेकांच्यावर प्रहार करायला लागले. जरासंघ आणि भीमसेन बाहुबलानं आपापल्या गदांनी एकमेकांचे खांदे, कंबर, हात, पाय, मांड्या आणि खांद्यांचे सांधे यावर वार करायला लागले. तेव्हा त्यांच्या गदांचा चुराडा झाला. अशा प्रकारे जेव्हा अनेक गदांचा चुराडा झाला, तेव्हा ते दोघंही रागून एकमेकांवर रागानं ठोसे लगावून एकमेकांचं चूर्ण करण्याचा प्रयत्न करायला लागले. त्यांचे ठोसे म्हणजे जणू लोखंडी हातोड्यांचे घावच होते. परीक्षिता, जरासंघ आणि भीमसेन या दोघांचंही युद्धातील कौशल्य, बळ आणि उत्साह सारखाच होता. दोघांची शक्ती जराही कमी झाली नव्हती. त्यामुळं पराजयाचं चिन्हच दिसेना. दोघेही वीर रात्रीच्या वेळी मित्रासारखं राहत आणि दिवसा अटीतटीनं लढत. आणि अशा प्रकारे लढता लढता 27 दिवस निघून गेले. 28व्या दिवशी भीमसेन श्रीकृष्णाला म्हणाला, माधवा, युद्धामध्ये मी जरासंघाला जिंकू शकणार नाही. श्रीकृष्णांना जरासंघाच्या जन्ममृत्यूचं रहस्य माहीत होतं. जरासंघाच्या शरीराचे 2 भाग जोडून त्याला जरा नावाच्या राक्षसिणीनं जीवदान दिलेलं आहे हे ते जाणत होते. म्हणून त्याने भीमसेनाच्या शरीरामध्ये आपल्या शक्तीचा संचार करून त्याला बळ देत जरासंघाच्या वधाच्या युक्तीविषयीचा विचार केला. त्याने त्याच्या मृत्यूचा उपाय जाणून एक फांदी मधोमध चिरली आणि ती खूण म्हणून भीमसेनाला दाखवली. शक्तिशाली भीमसेनानी श्रीकृष्णांचा हा अभिप्राय जाणला आणि जरासंघाचा पाय धरून त्याला जमिनीवर आपटलं. तर भीमाने त्याचा एक पाय आपल्या पायानं खाली दाबला आणि दुसरा आपल्या दोन्ही हातांनी पकडला. यानंतर भीमसेनाने हत्ती ज्याप्रमाणे झाडाची फांदी चिरतो त्याप्रमाणे गुदद्वारापासून त्याला मधोमध चिरलं. तेव्हा लोकांना जरासंघाच्या शरीराचे एक पाय, एक मांडी, एक अंडकोश, कंबर, पाठ, स्तन, खांदा, भुजा, डोळे, भुवया आणि कान वेगळे वेगळे झालेले 2 तुकडे दिसले. मगधराज जरासंघाचा मृत्यू झाला. तेथील प्रजेमध्ये हाहाकार उडाला. तेव्हा श्रीकृष्णाने आणि अर्जुनानं भीमाला दृढ आलिंगन देऊन त्याचा गौरव केला. जरासंघाचा पुत्र सहदेवाला कृष्णाने जीवदान दिलं आणि त्याचा राज्याभिषेक केला. श्रीकृष्णाने सहदेवानी बंदिवान 20,800 राजांची सुटका केली. तेव्हा सर्व राजांनी श्रीकृष्णाला वंदन करून त्याचं पूजन केलं. कृष्णाने सर्व राजांना त्यांची मळकट शरीर, गलिच्छ वस्त्र पाहून त्यांना उत्तम वस्त्र देऊन त्यांना अनेक स्त्री पुरुषांची नियुक्ती करून उत्तम स्नान घालून स्वच्छ आणि पवित्र केलं. श्रीकृष्णाने सर्व राजांना सांगितलं की दयाबुद्धीनं तुम्ही प्रजेचं पालन करा आणि धर्माप्रमाणे आपलं आचरण ठेवून माझंच पूजन करा. नंतर सर्व 20,800 राजे मुक्त होऊन भगवान श्रीकृष्णांचं गुणगान करीत आपापल्या राज्यात गेले आणि श्रीकृष्णांच्या आज्ञेप्रमाणे राज्य करू लागले. यानंतर श्रीकृष्ण, भीमसेन आणि अर्जुन इंद्रप्रस्थ नगरीत परत आले. जरासंघाचा वध झाला हे ऐकून पांडवांना अतिशय आनंद झाला. भगवान श्रीकृष्णांची ही आपल्यावरील कृपा ऐकून पांडव सद्गदित झाले आणि आनंदाने त्यांच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. यानंतर युधिष्ठिराने श्रीकृष्णांच्या अनुमतीनं राजसूय यज्ञासाठी योग्य मुहूर्तावर वेदज्ञ ब्राह्मणांना ऋत्विज म्हणून वरलं. तसंच
द्रोणाचार्य, भीष्म, कृपाचार्य, धृतराष्ट्र आणि त्यांचे पुत्र आणि बुद्धिमान विदुर यांना आमंत्रित केलं. राजसूय यज्ञ पाहण्याकरता सर्व देशातील राजे, त्यांचे मंत्री, सेवक, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे सर्व वर्णाचे लोक तिथं आले. ऋत्विजांनी सोन्याच्या नांगरानं यज्ञभूमी नांगरून युधिष्ठिराला शास्त्रानुसार यज्ञाची दीक्षा दिली. नंतर ऋत्विजांनी युधिष्ठिराकडून विधिपूर्वक राजसूय यज्ञ करवला. त्या यज्ञात कोणत्या सर्वश्रेष्ठ सदस्याची अग्रपूजा करावी यावर सभासद विचार विनिमय करू लागले. जितक्या मते तितकी मते म्हणून काहीच निर्णय होऊ शकला नाही. तेव्हा सहदेव म्हणाला, यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णच सर्व सदस्यामध्ये श्रेष्ठ आहेत, कारण तेच देव, देश, काल, धन इत्यादी सर्व काही आहेत. म्हणून त्याच या सर्वांमध्ये श्रेष्ठ अशा भगवान श्रीकृष्णांचीच अग्रपूजा करा. त्यांची पूजा करण्याने चराचराच्या आत्म्याचीच पूजा होणार आहे. भगवंतांचा महिमा जाणणारा सहदेव एवढं बोलून गप्प बसला आणि ते ऐकून सर्व महात्म्यांनी अगदी योग्य असं म्हणून सहदेवाच्या म्हणण्याचं समर्थन केलं. सर्वांचा पाठिंबा ऐकून युधिष्ठिराने मोठ्या आनंदाने आणि प्रेमभरानं श्रीकृष्णाची यथासांग पूजा केली. युधिष्ठिराने भगवंतांचं चरण प्रक्षालन केलं आणि ते त्रिभुवनाला पावन करणारं चरणतीर्थ पत्नी, भाऊ, मंत्री आणि कुटुंबियांसह अतिशय आनंदानं आपल्या मस्तकावर धारण केलं. श्रीकृष्णाची अशा प्रकारे केलेली पूजा पाहून सर्व लोक हात जोडून नमो नमहा, नमो नमहा, जय जय असा जय जयकार करायला लागले आणि वंदन करायला लागले. त्यावेळी आकाशातून आपोआप पुष्पवृष्टी व्हायला लागली. शिशुपालाने हे सगळं बघितलं. श्रीकृष्णांचे गुण ऐकून त्याला अतिशय राग आला आणि तो आसनावरून उठून उभा राहिला आणि भर सभेत हात उंचावून मोठ्या क्रोधानं कुणाचीही भीड न बाळगता भगवंतांना अर्वाच्य शब्द बोलायला लागला. सभासदानो, अटळ काळच ईश्वर आहे हे वेदांचं म्हणणं अक्षरशः खरं आहे. त्यामुळंच इथं बालबुद्धी सहदेवाच्या बोलण्यानं ज्ञानवृद्धांची बुद्धीसुद्धा चक्रावून गेली आहे. पूजेसाठी कोण योग्य आहे याचा निर्णय करण्यास आपण समर्थ आहात. म्हणून हे सभासदानो, कृष्ण अग्रपूजेसाठी योग्य आहे हे आजाण सहदेवाचं बोलणं तुम्ही मान्य करू नका. इथं अनेक श्रेष्ठ आहेत. त्या श्रेष्ठांना सोडून हा कुलाला कलंक असलेला गोपाळ अग्रपूजेचा अधिकारी कसा होऊ शकेल? कावळा कधी यज्ञाच्या प्रसादाचा अधिकारी होऊ शकतो काय? कृष्णाला कोणता वर्ण नाही की कुठला आश्रम नाही. हा उच्च कुळात जन्मलेला नाही. हा सर्व धर्माच्या बाहेर आहे. हा स्वैर वर्तन करणार आहे. याच्या अंगी कोणतेही गुण नाहीत. अशा स्थितीत हा अग्रपूजेला कसा काय प्राप्त होऊ शकतो? ययातीनं याच्या वंशाला शाप दिलेला आहे. नेहमी धर्मबाह्य मधुपानात आसक्त असतो. मग हा अग्रपूजेला कसा काय पात्र असू शकेल? यांनी ब्रह्मर्षी राहत असलेल्या देशाचा त्याग केला आणि वेद चर्चा नसलेल्या समुद्रात किल्ला बांधून राहायला लागला. राहून हे चोर सर्व प्रजेला त्रास देतात. खरोखर शिशुपालाचं सर्व पुण्य संपलं होतं. म्हणूनच तो अत्यंत अर्वाच्य बोल श्रीकृष्णांना उद्देशून बोलत होता. पण सिंह जसा कोल्ह्याच्या कोल्हेकाईकडं लक्ष देत नाही त्याप्रमाणे कृष्ण त्यावर काही बोलले नाहीत. पण भगवंतांची निंदा ऐकणं सभासदांना असह्य झालं. त्याने हात कानावर ठेवून घेतले आणि ते क्रोधानं शिशुपालाला शिव्या शाप देत बाहेर निघून गेले. त्यावेळी शिशुपालाला मारण्यासाठी पांडव, कैकय आणि काही राजे संतापून हातात शस्त्र घेऊन एकदम उभे राहिले. पण शिशुपाल अजिबात घाबरला नाही. त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता आपली ढाल तलवार उचलली आणि भर सभेत तो श्रीकृष्णांची बाजू घेणाऱ्या राजांची निंदा करायला लागला. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण उठले. त्यांनी आपली बाजू घेणाऱ्या राजांना थांबवलं आणि स्वतः क्रोधानं आपल्यावर चालून येणाऱ्या शिशुपालाचं मस्तक आपल्या तीक्ष्ण धारेच्या सुदर्शन चक्रानं तोडलं. शिशुपाल मारला गेल्यानंतर तिथं अतिशय गोंधळ माजला. त्याचे अनुयायी असलेले राजे आपापले प्राण वाचवण्याकरता तिथनं पळून जायला लागले.
आकाशातून निखळून पडलेली उल्का ज्याप्रमाणे जमिनीत शिरते, त्याप्रमाणे सर्वांच्या देखतच शिशुपालाच्या शरीरातून एक ज्योत बाहेर पडली आणि ती श्रीकृष्णांच्या मध्ये समाविष्ट झाली. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.